दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. नमस्कार केला, लाभ उभा राहिला आणि महाराजांना त्यांनी सांगितली आपली सगळी हकीकत की महाराज, जन्माला येऊन मी फुकट गेलो म्हणा. अभ्यास माझा वेदाभ्यास झालेला आहे, आणखी नंतर हा रोग झाला, त्यामुळे सर्वांनी माझा त्याग केलेला. कोणीही मला स्पर्श करत नाही, कोणी माझ्या बरोबर बोलत सुद्धा नाही. हा तैष्ट मंडळी स्त्री पुत्र सगळे बाजूला, आणि मी याच्याकरता पुष्कळ इलाजही केले. सर्व तीर्थ क्षेत्रामध्ये जाऊन स्नान केलेलं आहे, आणखी काय साधनं कोणी सांगितली ती साधनही केलेली आहे, जपजाप्य केलेला आहे, सगळं झालेलं आहे. पण हा रोग काही बरा झालेला नाही. शरीर सगळं आणखी कुरूप झालेला आहे. लोकनिंदा होती आहे, याचं दुःख आहे. त्यामुळे आणखी इथं आता मी निश्चय करून आलेलो आहे, आपली कृपा झाली, माझं शरीर जर चांगलं झालं तर जिवंत राहायचं, आणि नाही झाली कृपा तर इथं देह अर्पण करायचा गंगेमध्ये. तर महाराज म्हणाले, बाबा तर तूच दोष केलेला आहेस पूर्व जन्मामध्ये, त्याचं हे फळ आहे, त्यामुळे तुला असा रोग झाला. होय म्हणाले महाराज, झालेला आहे, पण आता त्यातून तो रोग जायला पाहिजे ना. तो दोष जाण्याकरता काय उपाय आहे तोही आपल्या जवळ आहे. अबथ्य तू केलेला आहेस, त्यामुळे आमच्या औषधाचा काही उपयोग झाला नाही असं डॉक्टरने सांगितलं म्हणजे काय वाटेल त्या रोग्याला. आहे, केलेला आहे अपथ्य, खरं आहे, पण आता याच्यातून तो रोग उलटलेला आहे तरी काही हरकत नाही, घाबरू नको, आता पुन्हा असं करू नको असं सांगून दुसरी औषध योजना करू शकतात ते, आणि त्यामुळे तो रोगी बरा होऊ शकतो. म्हणून आशेनं आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत. अनंत दोष जरी झाले तरी सुद्धा त्या सर्वही दोषातून मुक्त करण्याची शक्ती आपली आहे. असा विश्वासाने तो ब्राह्मण आले. इतक्यात एक गावातून मनुष्य एक लाकूड खांद्यावर टाकलेला आहे, मोठा लांब लाकूड, तो निघाला होता. औदुंबराच्या ते काष्ठ होत, वाढलेलं औदुंबराचं झाड, ते लाकूड आपल्या शेतामध्ये न्यावं, काहीतरी हे करावं म्हणून तो निघाला होता. महाराजांनी या ब्राह्मणाला सांगितलं, नरहरी याचं नाव, बाबा हे लाकूड घेतो, औदुंबराचं लाकूड आहे, संगमावर जा आणि ते जमिनीमध्ये खडगा काढू, ते लाकूड तिथं आणखी स्थापन कर आणि त्याला पाणी घालत जा. सगळी मंडळी ही ऐकताय, तोही ऐकतोय. तेव्हा हे पाणी रोज तू घालत जा. ज्या दिवशी या लाकडाला पानं येतील, पानं फुटतील, त्या दिवशी तुझं शरीर चांगलं होईल. ही मुदत त्याला दिली. म्हणजे शरीर बरं होणार नाही असं सांगितलं नाही, तुझ्या दोषामुळे झालेला आहे हे सांगितलं. पण हा रोग, या लाकडाला जर पानं आली तर पानं आल्यानंतर तुझं शरीर पूर्वीप्रमाणे उत्तम होईल. महाराजांचं भाषण सगळ्यांनीच ऐकलं होतं. इथं बसलेली मंडळी सगळी, गावातली रोज येणारी जाणारी, महाराजांच्या जवळ नेहमी राहणारी, सगळ्यांनी भाषण ऐकले. आणि त्या ब्राह्मणानेही ऐकलं. त्याच्या मनावर त्या शब्दांचा परिणाम झालेला आहे. महाराजांचे शब्द आहेत, माझा रोग बरा होणार आहे, एवढंच त्याची खात्री. पण त्याला हा उपाय आहे. हा उपाय जितक्या निष्ठेनं माझ्या हातून केला जाईल त्याच्यावर रोग बरा होण्याचा एक. लाकडाला कितीतरी वर्ष ते लाकूड वाळून पडलं होतं कुठंतरी, आणि त्याला आता पानं फुटायची आहे. पण काही मनामध्ये संशय आला. महाराजांनी फल मिळेल असं सांगितलेलं आणि ते फल मिळण्याचा उपाय हा सांगितला. पण महाराजांनी सांगितलेला उपाय आहे शब्द प्रमाण. त्या शब्द प्रमाणावरती इतका विश्वास पाहिजे. शास्त्राने सांगितलेलं ना, शास्त्र म्हणजे परमेश्वराचे शब्द आहेत, त्या शब्दावरती जितका विश्वास आमच्या मनामध्ये असेल
तितकं फळ आणखी प्राप्त होण्याला जास्ती उपयोग त्याचा होतो आहे. त्याप्रमाणे याच्या मनाचा निश्चय झालेला आहे, हे साधन आपण करायचं नाही तरी आपल्याला देह टाकायचा, पण शेवटपर्यंत महाराजांच्या आज्ञेचं आपण पालन केलेलं आहे. ते पालन जितकं होईल आपलं शरीर असेपर्यंत पालन. गेला संगमावर जाऊन ते लाकूड एका बाजूला लावलेलं आहे आणि स्नान करून त्याला तो भागरीनं पाणी घालू लागला. बुद्धिभेद करण्याचे उपाय कसे असतात त्याची निष्ठा आहे. महाराजांची वाणी त्यांनी ऐकल्याबरोबर त्याच्या मनामध्ये निश्चय उत्पन्न झाला, श्रद्धा उत्पन्न झाली आणि विश्वासाने त्याचं काम चालले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस, 4 दिवस, 7 दिवस झाले, अन्न नाही, पाणी नाही. रोज त्या लाकडाला पाणी घालायचं. असंभव आहे, असंभावना म्हणतात ना, हे शक्य नाही, होणं शक्य नाही अशी मनाची समजूत. जीव हा आनंद रूप आहे, सच्चिदानंद रूप परमात्मा आणि जीव एक आहे. असंभव आहे, शक्य नाही. मी दुःखी आहे, मी सुखी आहे, मी संकटात आहे, मी संसारात आहे, मी या घरात आहे, असा माझा अनुभव आहे. माझ्या स्वरूपाचा मी आणि तू ईश्वर एक कसे? असंभावना. तशी असंभावना त्या लोकांच्या मनामध्ये उत्पन्न झाली. काय म्हणाले महाराजांनी? हे साधन काय सांगितलेलं आहे, हे साधन शक्य आहे का? म्हणा, लाकडाला पानं फुटतील, वाळलेल्या लाकडा कितीतरी वर्ष लाकूड ते वाळलेलं आहे आणि त्याला त्याचं झाड होईल म्हणा. तेव्हा हे साधन आहे काही असंभवनीय साधन आहे. हा सर्वही मंडळींच्या मनामध्ये असंभावना आहे, अशक्य आहे अशी कल्पना झाली. हा दोष सर्वांच्या मनामध्ये उत्पन्न झाला. ब्राह्मणाचा निर्धार अशक्य नाही. महाराजांनी सांगितलेलं साधन आपण करणं एवढं आपलं कर्तव्य आहे. आपण करणं, आपल्याला धैर्य तितकं महाराजांनी द्यावं आणि हे साधन करवून घ्यावं अशी प्रार्थना करतो आहे. ते धैर्य त्याचं वाढत आहे. उपास तापास 7 दिवस झाले तरी तिकडे लक्ष नाही आणि लाकडाला पानं येणार नाहीत अशा प्रकारची असंभावना त्याच्या मनामध्ये नाही आहे. इतकी तयारी आहे. पण या मंडळींना कुठं गप्प आहे? तुम्हाला असंभावना अशक्य वाटलं तर तुम्ही घरी बसायचं हो, पण ते नाही. दया आली म्हणत त्या लोकांना. 7 दिवस झाले बिचारा ब्राह्मण मरून जाईल म्हणजे काय हेच त्याला जिवंत ठेवणार होते? आतापर्यंत त्यानेच ठेवले नाही. सगळी मंडळी म्हणून त्या संगमावर आली. तो बिचारा पाणी आणतो आहे आणखी त्या लाकडाला पाणी घालतो. त्याने विचारलं, अरे काय करतोस तू हे बाबा? महाराज, महाराजांनी सांगितले, महाराजांच्या आज्ञेप्रमाणे मी करतो. महाराजांच्या आज्ञेचा तू काही विचार केलास का? म्हणाले, गुरु महाराजांच्या आज्ञेचा विचार करावा लागतो, त्याला माहिती नाही. तो म्हणाला, गुरु महाराजांच्या आज्ञेचा विचार कसला? मला माहिती नाही. ते म्हणाले, महाराजांनी तुझा दोष मोठा आहे म्हणून तुला सांगितलं ना. पूर्वजन्मामध्ये तू महादोष केलास, त्यामुळे तुला हा रोग झालेला आहे. अर्थात हा तुझा रोग बरा होणं शक्य नाही. आता काहीतरी तुला कुठंतरी गुंतवायचं आहे म्हणून महाराजांनी हे तुला करायला सांगितलं. लाकडाला पाणी घाल, ज्या दिवशी या लाकडाला पानं फुटतील त्या दिवशी तुझा देह बरा होईल. तुला कुठंतरी मन तुझं गुंतवून ठेवायचं आहे म्हणून महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे इकडं महाराजांची शक्ती थोडीशी मुलासारखीही दाखवायची आणि त्यांनी सांगितलेलं साधन बरोबर नाही म्हणजे अविश्वासही आहे आणि थोडा विश्वासही. महाराजांनी मोठा दोष तुझा जाणलेला आहे असं म्हणणं म्हणजे थोडा विश्वास आहे, त्यांना ज्ञानशक्ती आहे म्हणतात. पण साधन मात्र सांगितलेलं उभा बरोबर नाही. लाकडाला पाणी घातल्यानंतर त्या लाकडाला कधीतरी पानं आलेली आहेत का? तू कधीतरी पाहिलेस का? ऐकलंस का कुठेतरी असं झालेलं? तेव्हा अशक्य गोष्ट आहे. याचा तू विचार कर. कशाला उपाशी राहतो? जा कुठंतरी राहा. नाही कुणी विचारलं नाही तरी जिवंत तरी राहा. खाऊन पिऊन कुठंतरी जग जास्त करत राहा. हा जन्म तुझा असाच जाणार आहे. म्हणजे ईश्वराचे अवतार जरी झाले, समक्ष डोळ्यांनी जरी अवतार दिसले,
त्यांच्या शक्तीचा अनुभव जरी आला तरी सुद्धा माणसाच्या मनामध्ये विश्वास श्रद्धा निर्माण होईल असं सांगता येत नाही. आम्हाला ईश्वर दिसत नाही, कशाला आम्ही मानायचा ईश्वर, हे कदाचित म्हणलं तर योग्य वाटेल. काही दिसत नाही व तुम्हाला नाही वाटतं ना, करू. पण ईश्वर दिसून तरी तुमच्या मनामध्ये श्रद्धा राहील का, याला काय उत्तर? मनाचा असा स्वभावच आहे म्हणा, किंवा मनामध्ये जे अनंत आणखी दोष झालेले असतात, दुरित जे झालेलं असतं, त्या दुरिताचा हा प्रभाव आहे की समक्ष समोर ईश्वराची शक्ती असून सुद्धा त्या शक्तीबद्दल संशय निर्माण होतो. एखादा महात्मा भक्त ईश्वराच्या आणखी आज्ञेप्रमाणे वागायला तयार झालेला आहे, स्वतःचा देह सुद्धा विसर्जन करण्याची त्याची तयारी आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढभावो, या भावनेनं तो वागायला तयार आहे. पण त्याने सुद्धा आणखी तसं करू नये म्हणून उपदेश करण्याला आमची बुद्धी तयार. त्याने सांगितलं त्या नरहरीनी, महाराज मला सांगू, माझा विश्वास आहे. बहुमत पुष्कळ लोकांनी सांगितल्यानंतर मनावर परिणाम होतो म्हणतात. कैकेयीला ती मंथरा दासी आली, अनेक वेळा आणखी पुन्हा पुन्हा सांगितलं, म्हणजे त्या शब्दामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. चांगलं असोत वाईट असो. तर राज्याभिषेकाची तयारी, रामाला राज्याभिषेक करायचा आहे त्याची तयारी चाललेली आहे. वाद्य वाजताय, जिकडं आणखी रोषणाई झालेली आहे. ती मंथरा दासीला ते पसंत पडलं नाही. ती आली, कैकेयीला आणखी काहीतरी सांगून तिच्याकडून हा राज्याभिषेक बंद करावा असं मनामध्ये ठरवून ती आली. उठा उठा राणी साहेब, काय निजला म्हणाली. काय झालं बाई? अहो रामाला राज्याभिषेकाची तयारी चालली, तुम्ही निजला काय? वा वा वा. तिला इतका आनंद झाला त्या कैकेयीला, रामाला राज्याभिषेक होतो, माझ्या रामाला. हे म्हणाले, गळ्यातली मोत्याची माळ काढली, तुला बक्षीस देते म्हणाले. किती चांगली वार्ता मला सांगितलीस. रामांच्यावरती सर्वही लोक प्रेम करत होते, कैकेयीचं सुद्धा फार प्रेम होतं. पण ती जी आहे मंथराला, ती निराश झाली. निरनिराळ्या प्रकाराने तिला उपदेश करती आहे, सांगती आहे, वारंवार सांगते आहे. रामाला राज्याभिषेक झाला म्हणजे काय तुमची नुकसान होणार आहे. पुन्हा पुन्हा वारंवार सांगितल्यानंतर हळूहळू तिचं मत बदलायला लागलं. आणि शेवटी रामाला राज्य मिळाल्यानंतर कौशल्याचा सर्व अधिकार होणार नाही का? मग तुम्हाला काय राहिलं? मग तुमचा काय अधिकार राहिला? शेवटी सांगू झालं. रामाला राज्याभिषेक होणार हे ऐकल्याबरोबर जिला इतका आनंद झाला, गळ्यातली मोत्याची माळ घ्यायला तयार झालेली आहे ती. पण त्याच दासीचे शब्द, विरोधी शब्द वारंवार ऐकून, म्हणून दुर्जनांच्या संगतीत राहून दुर्जनांचं ऐकू नये हे जे मुद्दाम सांगितलेलं आहे. कारण आपली बुद्धी इतकी आणखी दृढ नसते. आपल्या आमच्या मनात श्रद्धा भक्ती आहे, कुठेही आम्ही गेलो, कुठेही ऐकलं नाहीये, होत नाहीये. आपण व्यर्थ समजून असतो, कल्पना असते. एक साधन निष्ठा पाहिजे आहे. याचं कारण हे आहे की अनेक साधन, हेही थोडं साधन पाहावं, तेही करून पाहावं, तेही करून पाहावं, अशी बुद्धी असती तर कुठेही आमची बुद्धी स्थिर राहू शकते. निरनिराळ्या संसर्गामुळे आणि बुद्धीमध्ये गुणदोष निर्माण, संसर्गजा दोष गुणा भवंती, त्याप्रमाणे पण एखादी बुद्धी अशी असते. त्या नरहरी ब्राह्मणाला सर्वही गावातली मंडळी येऊन सांगतायत, अरे बाबा हे सोडून दे, व्यर्थ प्राण देऊ नकोस, तुझी शक्ती गेली, 7 दिवस अन्न पाणी तू घेतलं नाही, आता उद्या जिवंत राहतोस किंवा नाही. महाराजांचा सुद्धा तसा अभिप्राय नाही, महाराजांच्या विरुद्ध सांगतायत असं नाही, पण त्यांचा अभिप्राय तुला कळला नाही बाबा. मोठे लोक असं कशाला सांगतील, जा म्हणून परत कशाला सांगतील, हे कर म्हणून तुला सांगितलेलं आहे. पण त्याच्या मनाचा निश्चय, महाराजांनी सांगितलेलं साधन हे अगदी योग्य आहे. आपण मात्र ते निष्ठेनं केलं पाहिजे. आपली जबाबदारी आहे. तेव्हा तू म्हणाला मी करणार, माझ्या मनामध्ये अविश्वास नाही आहे. म्हणजे बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न जरी सर्व लोकांनी केला आणि अशा वेळेला बुद्धिभेद होतो. आपण गोष्टी वर्तमानपत्रातून ऐकतो, उपवास करायला अमुक बसलेले आहेत पुढारी, आणि लगेच 4 दिवसांनी बातमी येते, अमक्या अमक्याने आग्रहाने आणखी मुसंब्याचा रस दिल्यामुळे तो घेऊन उपोषण सोडलेला आहे. करायला कोणी सांगितलं? म्हणजे
विश्वास असतो पण तो टिकत नाही आहे. बुद्धिभेद तो लोकांच्या सांगण्याप्रमाणे आणखी आपली बुद्धी बदलते. बदलणारीच आमची बुद्धी आहे. बदलणारी ज्याची बुद्धी नाही तोच खरा नेता होऊ शकतो, मार्गदर्शक तोच खरा होऊ शकतो. त्याच्यावरच ईश्वराची कृपा. त्याने सांगितलं, महाराज नको, आता तुम्ही आता चला म्हणाले. तुम्हाला काय करायचं? मी आणि महाराजांची इच्छा असेल, माझा देह पडायचा पडेल म्हणाले. तुम्हाला काळजी करण्याचं काय कारण? तुम्ही काय माझा रोग बरा करणार नाही किंवा तुम्ही उपदेश करू नका. मग मात्र मंडळी गेली. तरी सुद्धा त्यांचं समाधान झालं नाही. याच्याकडे आली, हा काही ऐकत. मग महाराजांच्याकडे आली गाव. त्यांना काय म्हणाले महाराज? त्या बिचाऱ्या ब्राह्मणाला काय सांगितलं हे तुम्ही? तो तर मरायला लागलाय म्हणा. अन्न नाही, पाणी नाही, 7 दिवस झाले आणि लाकडाला पाणी घालायला सांगितलं तू. लाकडाला पाणी घातल्यानंतर पानं येतील कशी म्हणा? काय महाराज म्हणाले आपलं ते येतील म्हणाले. त्याची निष्ठा आहे ना, त्याचा विश्वास आहे ना, त्याच्या विश्वासाचं फल त्याला मिळेल म्हणाले. तुम्ही आम्ही कशाला विचार करायचा? म्हणून त्यांनी एक कथा सांगितली. एक राजपुत्र आणखी शिकारी करता गेलेला आहे. त्याच्याबरोबर काही भिल्ल मंडळी गेलेली होती. आणि एक भिल्ल रानात हिंडता हिंडता एका ठिकाणी एक शिवमंदिर आणखी पडलेलं त्याला दिसलेलं आहे. आणि तिथं एक शिवलिंग त्याला मिळालं. ते पाहतो आहे इतक्यात तो राजपुत्र जवळ आला. तो म्हणाला, अरे हे काय कशाला पाहिजे तुला लिंग? अशी पुष्प पडलेली असतील म्हणाले, चांगलं नाही काही. पण तो म्हणाला, मला वाटतं शिवाची पूजा करावी म्हणाला, चांगलं लिंग दिसतंय, घेऊन जाऊ का? मग त्याने सांगितलं, कर म्हणाले पूजा. त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला पूजा कशी करावी काय तो सांगितलेला आहे. आणि त्यांनी एक सांगून दिलं की नैवेद्याच्या वेळेला रोजचा नैवेद्य तू दाखव म्हणाले, पण चिताभस्म जे आहे स्मशानातलं ते चिताभस्म सुद्धा शंकरांना आवडतं, तोही नैवेद्य तू दाखवित जा. झालं, घरी आला हा शबर, बायकोला सांगितलं आणि पूजेला सुरुवात झाली. गुरु महाराजांच्या आज्ञेप्रमाणे वागायचं निश्चय ठरलेला आहे. आणखी रोज चिताभस्म कोणीतरी गावात गेलेला असायचं. गावात नसलं तर जवळच्या कुठेतरी गावात कोणी तिथं त्या स्मशानातलं जाऊन चिताभस्म आणून ठेवायचं आणि नंतर पूजा वगैरे करायची, नैवेद्य अर्पण करायचं. पुढे त्याच्या परीक्षेचा दिवस आले. त्या दिवशी त्याला चिताभस्म मिळालं नाही. गावात कोणी गेलं नाही. आसपासच्या 5-7 गावामध्ये हिंडून आलेला आहे, पण कोणालाही मृत्यू नाही. आता चिताभस्म कुठं जायचं? गुरुजींनी जो सांगितलेला आहे, गुरु महाराज आहे, चिताभस्माचाही नैवेद्य दाखविला पाहिजे. आपली बुद्धी चालवायची किंवा नाही, मी आपलं चालवितो रोज. अमुक नसलं तर पुष्पार्थे नमस्कार समर्पयामी, अक्षताम समर्पयामी, काहीतरी देऊन देवाला आपलं वाटेला लावतो आम्ही. देव म्हणतो तो देवही आम्हाला वाटेला लावतो आहे. पूजेची तयारी व्यवस्थित केल्याशिवाय यथा सांग पूजा व्हायला पाहिजे. हा, उगीच आपली पूजा कशीही करायची काय करायची, आमच्या सवडीप्रमाणे सामान जमलं नाही, फुलं आली नाहीत, काही नैवेद्याला नाही, काही कापूर नाही, काही आरती नाही, चालतं. देव दयाळू आहे हो. म्हणून या सांख्याने किंवा मीमांसकाने देव नकोच, माणूस नका म्हणाले. देव मानायचा आणि तो दयाळू आहे या नावाखाली तुम्ही वाटेल तशी पळवाट काढणार आणि वाटेल तशी पूजा अर्चा करणार. काही असलं नसलं तरी सुद्धा चालतं देवाला. देव सगळं सांभाळून घेतो आहे, देव काय रागावत नाही, या नावाखाली तुम्ही वाटेल तसं वागणार. त्यापेक्षा देव नकोच म्हणा. त्याने नाही असं सिद्ध केलं, देव नाहीच म्हणा. कर्तव्य कर्म जेवढं आहे तेवढं करायचं. हा कर्म मार्ग त्यांनी सांगितलं. तर याप्रमाणे चिताभस्म मिळालं नाही. मग काय करायचं? त्याला मोठी चिंता उत्पन्न. बायकोला बोलावलं, काय करायचं म्हणाले, आज पूजा कशी करायची? आता मीच माझा देह अर्पण करू, तू चिताभस्म माझा घेऊन दाखव म्हणाले. तर ती स्त्री मोठी पतिव्रता आणखी मोठी विचारशील होती. ती म्हणाली, महाराज काळजीचं काम काय म्हणाले, शरीराचं भस्म पाहिजे ना, हरकत नाही. मी आता घरात जाते म्हणाले. घराची दारे बिरं सगळी लावून घ्या तुम्ही आणि घराला आग लावून द्या. माझं शरीर जळून जाईल आणि ते भस्म शंकरांना तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करा.
पण ते कसं करायचं? भक्ती आहे मोठी. चिताभस्म पाहिजे आहे, शरीराचं भस्म देण्याकरता स्वतःच शरीर देण्याची तयारी आहे. देहाची आसक्ती ही सुटलेली आहे, इतकी तयारी आहे. पण स्त्रीची आसक्ती अद्याप सुटली. काय म्हणाले तू उत्तम स्त्री, तुला अजून मूळ बाळ झालं नाही, काही संसारातलं सुख तू बघितलेलं नाहीस, तुला मारू मी? काय लोक म्हणतील, तुझे आईबाप मला काय म्हणतील, आणि शंकर तरी काय म्हणतील? बायकोचा जीव घेऊन माझी पूजा करतोय, असला फक्त नको म्हणून मला शंकराने सुद्धा आणखी टाकून दिलं तर काय करू? शेवटी शिवाची पूजाही गेली आणि तूही गेली. म्हणजे मध्ये आता संशय उत्पन्न झाला. साधना करायचं आहे, त्या साधना करते साधना यथा सांग अगदी गुरुनी सांगितल्याप्रमाणे केलं पाहिजे. त्यात आपली बुद्धी चालवायची नाही. आजच्या दिवस चिताभस्म न मिळालं म्हणून काय झालं, उद्या डबल आणून मी देईन देवाना म्हणून आज नसे नका, हे आपल्या बुद्धीचं काम नाही आहे. साधन जसं सांगितलं तसं केलं पाहिजे. पण मनामध्ये हा मोह निर्माण झालेला आहे, स्त्रीची हत्या कशी करायची. पण ती विचारली, ती म्हणाली, काय तुम्ही असं बोलता, मी आणि तुम्ही काय निराळे आहात का? म्हणा अर्धांगी याचा अर्थ तुमच्या शरीरापैकी स्त्री आहे. माझं शरीर गेलं, आणखी देव कार्याकरता माझं शरीर गेल्यानंतर त्यात पाप लागणार नाही. तुमच्या मनातला हा मोह काढून टाका. ममता असल्या तुमच्या मनामध्ये असल्यामुळे स्त्रीचा नाश होतोय वगैरे हे विचार काढून टाका. उलट देवाकरता स्त्री घरदार सर्वही अर्पण करायची तयारी मनाची करा, म्हणजे तुमची पूजा उत्तम होऊन जाईल. भगवान श्रीहरींची एक कथा पुष्पदंताने लिहिलेली आहे आपल्या त्या महिम्न स्तोत्रात. देवाची पूजा कशी केली पाहिजे. महाविष्णू शंकरांची पूजा रोज करीत होते आणि सहस्र कमळ रोज आणखी शंकरांना ते वाहत. एके दिवशी शंकरांनी परीक्षा पाहायचं ठरवलं. कमलाची पूजा सुरू झाली. पूजा सुरू झाल्यानंतर मध्ये आता वेळ घालवायचा नाही. क्रम आहे. जेवायला बसायच्या अगोदर वेळ आहे म्हणून सांगणं काय हरकत नाही. अजून थोडा वेळ आहे अनमानणार चालेल. पानावर येऊन बसल्यानंतर अजून पोळ्या व्हायच्या, थांबा थोडं पानावर बसा, हे काय योग्य आहे का? असं करतात का कधी? एकदा का क्रमाला सुरुवात झाल्यानंतर ते एक सारखं क्रमाने व्यवस्थित व्हायला पाहिजे. कमलाची पूजा सुरू झाली. महाविष्णू एक एक नाव शिवाचं घेतात, एक एक कमळ वाहत आहे. 999 कमळ वाहून झालेली आहे. आणखी जागेवर कमळ शेवटचं 1000 कमळ शिल्लक नाही. काय करायचं? बागेत पाठवा, आणा. तोपर्यंत शंकराने तिथं थांबायचं, पूजा करणाऱ्याने थांबायचं. हे काय बरोबर आहे? पण नाही. श्रीहरीने विचार केला आणि लगेच आपल्या डोळ्यामध्ये बोट घालून आपला डोळा कमलाक्ष पुंडरीकाक्ष म्हणतात भगवान श्रीहरीना. कमलाप्रमाणे त्यांचे नेत्र आहे. ते नेत्र कमलच 1000 कमल आणखी शंकरांना अर्पण केलं आणि नमस्कार केले. पुष्पदंत लिहितात, हरिस्ते सहस्रं कमल परिमाधाय मदयोः यदे कोणे तस्मिन् निजमुदहरं नेत्र कमलम. आपलं कमल नेत्र कमल ज्या वेळेला 1000 अर्पण केलं त्यावेळेला शंकरांचा प्रसाद झाला. तया पक्षावी त्रिपुरहर जागृती कथा. त्यावेळेला ते सुदर्शन चक्र आणखी महाविष्णूंना शंकरांनी अर्पण केलेलं. त्रैलोक्याचं रक्षण करणारं ते चक्र हे यामुळे मिळालेलं. डोळ्याची पर्वा केली नाही, काही पूजेच्या वेळेला नमस्कार समर्पण नाही आहे तशी नाही. यथा सांग पूजा झाली पाहिजे. शेवटी त्या बायकोच्या उपदेशाचा परिणाम झाला या शबराच्या मनावरती. बराय म्हणाले, काय शंकरांना सर्वही अर्पण करायचं. गेली बायको. दरवाजे वगैरे झाकलेले, आणखी घराला आग लावून दिली. सगळं घर जळून गेलं, बायकोही जळून गेली. ते भस्म आणलेलं आहे. भगवान शंकरांची पूजा अर्चा झालेली आहे आणि शेवटी त्या भस्माचा नैवेद्य दाखवला आणि प्रार्थना करून आपल्या बायकोला बोलावलं. म्हणजे त्याला आठवणच नाही. रोज पूजा समाप्त झाल्यानंतर आणखी तीर्थ प्रसाद ग्रहण करण्याकरता त्यांनी बायकोला हाक मारावी. बायको आल्यानंतर तिला तीर्थ प्रसाद द्यावा. त्याचप्रमाणे
पूजा आपल्या हातून आणखी पार पडलेली आहे याचा इतका आनंद त्याला झाला की घरदार सगळं बायको सगळं जळून गेलेले आहे याची आठवण सुद्धा राहिली. भक्तियोग हा इतका मोठा अधिकार आहे की त्या भक्तीच्या मध्ये कितीही दुःख झालेला असतो, दुःखाचा प्रसंग तरी त्याचं स्मरणही राहत नाही. मग भक्ताला दुःख कसं असत, दुःखाचं आठवणच जर नाही आहे, इतकी नुकसान झाली तरी काही नाही. आणि यांनी रोजच्या प्रमाणे बायकोला हाक मारली, ये म्हणाले तीर्थ प्रसाराची वेळ झाली, ती येऊन उभी राहिली. खरोखर घरदार सगळं तसं. मग याला आठवण झाली, त्यांनी विचारलं, अगं तुलाही जाळलं म्हणाले, घरदारही जाळलं, हे तू आलीस कशी? मी म्हणाले, मला अगदी गाढ झोप लागली होती, तुम्ही ज्या वेळेला मला जायला सांगितलं मी निजून राहिले, पुढं काय झालं मला माहिती नाही. शंकरांची कृपा आहे एवढंच त्यांच्या मनामध्ये आलं. भगवान शंकरही प्रसन्न झाले, त्यांनी चला वरप्रदान दिलेला आहे. म्हणजे महाराजांनी ही कथा त्या गाणगापुरातल्या सगळ्या ब्राह्मण मंडळीनं सांगितली. तो साधन करतो आहे, तो पाणी घालतो आहे, तुम्हाला त्याची काळजी करायची कारण काय? त्याची जर निष्ठा असेल, भावना असेल, तर त्याप्रमाणे त्याला परमेश्वर फळ देईल असं त्यांचं समाधान केलेलं. म्हणजे ईश्वराची भक्ती करीत असताना कदाचित सर्वस्वाचा नाश होतो किंवा सर्वस्वाचा नाश होण्याची पाळी येते, असं कदाचित आपण यातलं संशोधन कोणी केलं तर करू दे. बलिराजाने सर्वस्व दान केलं वामना, राहायला जागा सुद्धा राहिली नाही, हरकत नाही, पण पुन्हा त्याचं राज्य त्याला मिळालं ना, त्याला इंद्र केलं ना देवानी. त्याप्रमाणे सर्वस्व याचं नाहीस झालेलं आहे या शब्दास, पण ते सर्वस्व द्यायला त्याला वेळही लागला. तर स्वतःच्या हाताने घरदार जाळून टाकलं, स्वतःच्या बायकोला जाळून टाकलेला, पण एक तर त्याची आठवण सुद्धा त्याला राहिलेली नाही. ही साधनाची निष्ठा आहे की आपण साधन करीत असताना त्याच्याकरता किती त्याग आपल्याला करावा लागतो, या त्यागाचं स्मरण सुद्धा न राहणं ही उत्तम साधन निष्ठा आहे. तेव्हा त्याची आठवणही राहिली नाही त्या दुःखाची, आणि पुन्हा दुःखाचं कारणही राहिलं नाही, सर्व तसंच्या तसं त्याला मिळालेलं आहे. म्हणजे ईश्वराकरता त्याग कितीही करावा लागला तरी त्याचं फल पुन्हा तसंच मिळत आहे, तत्काळ मिळत आहे. ही आणखी ईश्वर भक्तीचं फल आहे. महाराजांनी सर्वांची समजूत केली. मग काय बोलणार ते? स्वामी महाराज कोणालाही आपलं मारता आहे, त्याचा जीव जाणार आहे, काय फिर्याद करणार होती काय? ते म्हणजे दया उत्पन्न झाली म्हणून इतक्या पुढे गेले नाहीत ते, गप्प. पण या गोष्टी त्यांनी केल्या, त्याला उपदेश केला, महाराजांना सांगायला सांगितलं. पण महाराजांनी त्यांना सांगितलेला की हा प्रयोग आहे. भक्ती, भगवत भक्ती म्हणजे प्रयोगशास्त्र. तेव्हा जितका प्रयोग निष्ठेनं भावनापूर्वक होईल तितकं त्याला फल मिळणार. निघाले, संगमावर आलेले आहेत महाराज, बसलेले आहेत. त्या ब्राह्मणाने येऊन पाणी घातलं त्या लाकडाला, आणि महाराजांना येऊनही त्याच्याकडून पाहिलं. शरीर अगदी कसं झालेलं आहे, 7-8 दिवस झाले अन्न नाही, पाणी. पण अगदी आज्ञा पालन व्यवस्थित चाललेलं आहे, काही तक्रार नाही, काही. तो हा विचारच नाही, महाराज किती दिवस करू आम्ही? म्हणजे पुन्हा अविश्वास आला की त्याला करण्याचा कंटाळा आलेला म्हणा, किंवा होत नाही म्हणून विचारणार किती दिवस करायचं नाही, ते काही नाही. मुकाट्याने नमस्कार करून बाजूला फार राहिलेला आहे. मग मात्र त्याची काही परीक्षा पाहिली नाही. उठले महाराज, कमंडलू हातामध्ये होता भरले, आपण स्वतः जाऊन आणि त्या लाकडावर पाणी प्यायला घातलं. पाणी घातल्याबरोबर त्याला चारी बाजून पालवी आलेली आहे, आणि संबंध पानं ते झाडासारखा तो वृक्ष झाला. आणि इकडे या ब्राह्मणाची काया सुद्धा पालटून गेलेली आहे. संबंध शरीर अगदी उत्तम गोरपान शरीर झालेलं आहे, संबंध रोग वगैरे दूर झालेला आहे. इतकंच नव्हे, त्याला बुद्धी सुद्धा, त्याच्या बुद्धीमध्ये सुद्धा स्फूर्ती उत्पन्न झाली, आणि त्या स्फूर्तीमध्ये त्यांनी महाराजांचं ते दिव्य स्तोत्र त्यावेळेला इंदुकोटी तेजकरण सिंधुभक्तोत्सरम असं मोठं स्तोत्र त्यावेळेला केलेलं आहे. महाराजांना नमस्कार केलेला आहे, आशीर्वाद त्याला दिलेला आहे. त्याला नंतर मंत्रोपदेश महाराजांनी केला, आणि सगळ्या परिवाराला घेऊन या ठिकाणी येऊन राहायला त्याला सांगितलं. शेवटपर्यंत तो नरहरी महाराजांच्या शेवटपर्यंत त्यांच्या जवळ राहिलेला होता. म्हणजे
भगवत भक्ती कशी असावी, श्रद्धा कशी असावी, विश्वास कसा असला पाहिजे, बुद्धी आपली स्थिर कशी ठेवली पाहिजे. लोकांनी कितीही प्रयत्न केला, कितीही निरनिराळ्या रीतीनं सांगितलं तरी सुद्धा त्यांच्या शब्दाचा आपल्या बुद्धीवर काहीही परिणाम न होताना आपलं साधन किती व्यवस्थित चालू राहिलं पाहिजे, याकरता सिद्धांनी ही कथा सांगितलेली आहे. याच्यानंतर नामधारकांनी सिद्धांना विचारलं, महाराज आमचे पूर्वज जे सायनदेव म्हणून होते, ही महाराजांचे भक्त होते, तेव्हा त्यांच्यावरती महाराजांची कृपा कशी झाली, पूर्वजांनी सेवा कशी केली आणि त्यांच्यावर कृपा दृष्टी कशी झाली, म्हणजे आम्हाला सुद्धा तशी सेवा करण्याची बुद्धी व्हावी म्हणा, किंवा तशी बुद्धी व्हावी म्हणून देवाची प्रार्थना तरी आम्ही करू, आमच्या हातून तशी होत नसते. म्हणून सायनदेवाची भक्ती कशी होती हे त्यांनी विचारले. सायनदेव ब्राह्मण इथं जवळच राहत होते. पडवणची गाव त्यांचं जवळ आहे, गाणगापुरात. चांगली आहे परिस्थिती, घरातली मुलं बाळा आहेत, बंधू आहेत, सगळे आहेत. त्यांच्या कानावर महाराजांची कीर्ती गेलेली आहे आणि त्यांच्या दर्शनाकरता जाण्याकरता म्हणून सायनदेव निघाले. महान भक्त. पूर्वी एकदा त्यांची भेट झाली होती. ब्रह्मेश्वर बासरदा महाराज गेले होते त्यावेळी आणखी ते त्या ठिकाणी अधिकारी होते मुसलमानी जागिरीवरती. त्यावेळेला त्यांच्या घरी महाराजांनी जाऊन भिक्षा वगैरे ग्रहण केली. पुष्कळ वर्ष झाली त्याला. तेव्हा सायनदेव हे भेटी करता निघाले दर्शनाने. गाणगापूर दिसायला लागलं. गुरुभक्ती इतकी अंतःकरणामध्ये होती. गुरुस्थान दिसायला लागल्याबरोबर आणि तिथूनच नमस्कार दंडवत घालत निघालेले आहे. स्थानाबद्दल इतका आदर आहे. गुरुस्थान हे इतकं पवित्र झालेलं आहे की महाराजांचा संचार सर्वत्र झालेला आहे. त्यामुळे हे स्थान सुद्धा पवित्र आहे. स्थानापासून आणखी दृढ भक्ती आहे. गुरु महाराज जिथं राहतील त्या स्थानाबद्दल भक्ती आहे. त्यांच्या शब्दावर आणखी विश्वास आहे. त्यांच्या दृष्टीबद्दल विश्वास आहे. सगळीकडे सर्व दृष्टीनं आणखी पूर्ण आदरभाव आहे. अंतःकरणामध्ये पूर्ण श्रद्धा भरून आलेली आहे आणि अत्यंत प्रेमाने नमस्कार घालीत घालीत आणखी मठामध्ये आलेले आहे. महाराजांना वंदन केले. उभे राहिले एका बाजूला. कुठून आला म्हणाले आपण. महाराजांनी तिथं जवळच असतो. महाराजांनी कडबंचेला आपल्या दर्शनाचा योग आतापर्यंत आला नाही मला. आज माझा आणखी दुरीत बाजूला झालेला आहे. आज दर्शनाचा योग घडलेला आहे. मोठे आणखी विद्वान होते. वाचन होतं, मनन होतं, शास्त्र ज्ञान चांगलं होतं, आचारनिष्ठा चांगली होती आणि गुरुनिष्ठा मोठी होती. सर्वही अगदी सामग्री उत्तम, सर्व दृष्टीनं उत्कृष्ट भक्त. सायनदेव म्हणजे जसे उद्धवजी भगवंताचे भक्त, त्याप्रमाणे सायनदेव म्हणजे मोठे भक्त. आणखी बसा म्हणाले, काय हरकत नाही. त्या दिवशी विचारपूस केली आहे. सगळी घरी मंडळी आहेत म्हणाले, काही विशेष हे नाही आहे. मुलं बाळ आहेत. जेवण वगैरे झाले आणि आपली सेवा घडावी म्हणून मी आलो. गुरुसेवा माझ्या हातून काहीतरी झाली पाहिजे. संसारातली सेवा पुष्कळ दिवस झाली केली म्हणाले. मुसलमानांची सेवा केली, अधिकारी पैसा मिळाला, सगळं आता सर्व सोडून आपल्या जवळ मी आलेलो आहे. अनन्य व्हायचंय मला. अन्याकडे आता नको आहे. अनन्याश्चिंतयन्तो हा अभ्यास करायचा. गुरु महाराज म्हणाले, काय आमची सेवा म्हणजे काय समजता तुम्ही म्हणा. काय फार सोपी वाटते का तुम्हाला? महात्म्यांची सेवा करायची म्हणजे फार कठीण आहे. सेवा धर्म परमगहन योगीनाम अपि अनन्य. दीपकाने सेवा केली हे नुसत्या कथा आपण ऐकतो, परंतु त्याप्रमाणे प्रसंग आलेला असताना तशी सेवा घडणं कोणताही मोह नाही. तितिक्षा, अतिशय तितिक्षा पाहिजे. शरीराबद्दल आस्था नाही. त्याचप्रमाणे काहीही देवतांची भीती नाही, काही नाही. दीपकाला का भीती वाटली? अशीच आपण राहतो. विश्वेश्वराच्या दर्शनाला तरी जाऊन यावं,
गुरु महाराजांना झोप लागली म्हणजे आपलं बाहेरून दार लावून घ्यावं आणि आपण थोडक्या वेळात जाऊन येऊ पळत म्हणजे विश्वेश्वराचं दर्शन त्यांच्या नगरीत राहायचं क्षेत्रामध्ये आणि त्यांचं दर्शन घ्यायचं नाही. हे काय मनात आलं त्या दीपकात नाही. शुद्ध सत्वगुण आहे. गुरु प्रेम भरित अस्ततमा हा धुमान दीपक दीपक इव दीपे लोक खरोखरच नावाप्रमाणे तो दीपक ज्ञान शुद्ध ज्ञान मनामध्ये आहे. त्यामुळे देवतांची भीती नाही. सर्व देवता सर्व महात्मे सर्व तीर्थ सर्व क्षेत्र म्हणजे गुरु महाराज आहे. केवढी निष्ठा बुद्धीमध्ये गुरूंचं स्वरूप म्हणजे तीर्थापेक्षा निराळं नाही. पांडुरंग उभे राहिलेले आहेत. थांबा म्हणाले, आणखी माझा देव इथं आहे. पुंडलिकाने सांगितलं माझ्या देवाची पूजा मी करतो आई बाबांची. तुम्हाला सवड असेल तर थांबा, नाहीतर यानंतर नाही आला तर नाही आला. देवताबद्दल सुद्धा पाहिजे. तर ही एक एक साधन निष्ठा कोणचं का होईना साध, पण हे शेवटपर्यंत अत्यंत आणखी निष्ठेनं झालं पाहिजे. अतिथीची सेवा करणं साधन आपल्याला काही विशेष हे करण्याचं कारण नाही. तो काही घरी राहतोय कायमचा असं थोडंच आहे. येतो आहे, पण त्यावेळेला मात्र अतिथी म्हणजे अगदी महाविष्णू स्वरूप आहे या भावनेनं त्याला लगेच भिक्षा घालायची. अनसुया मातेनं हे व्रत केलं, सुमती मातेनं केलेलं. त्याकरता आणखी त्यांच्या निष्ठेमुळे भगवान श्री हरीने आणखी त्यांच्या घरात अवतार घेतलेला आहे आणि त्यांच्यामुळे सर्व जगावर उपकार झालेला आहे. हे अवतार, या अवतारांचं चरित्र आपण ऐकतो वगैरे, त्यांच्यामुळे सगळं आपल्याला मिळालं. सायनदेव त्याला महाराज म्हणाले, बाबा कशी नाही, आम्ही काय कुठेही राहू काय राहू, आम्हाला काही कुठेही आसक्ती कुठं नाही ना. अमुकच घरी राहायचं, अमुकच ठिकाणी राहायचं, अमुकच खायला पाहिजे, खायला मिळालं नाही मिळालं, चांगली स्थिती असली तरी हरकत नाही, कुठं रानावनात राहायचा प्रसंगाला तरी आम्ही राहतो. तुम्हाला कसं शक्य आहे म्हणाले. तुम्ही आजपर्यंत असा अभ्यास केलाय का म्हणाले गुरुसेवा करायचा. गुरुसेवा राहू दे म्हणाले, पण गुरुसेवेचे प्रकार असे. तुम्ही नेहमी घरामध्ये एअर कंडिशन आहे, अमुक आहे तमुक आहे, ही सगळी सवय तुम्हाला लागलेली, तर तुम्ही आमची सेवा कशी करू शकाल. सेवा व्रत धारण करायचं म्हणजे पुन्हा ते सोडून उपयोग नाही. महाराज आपण करून घ्या म्हणाले, आपण बुद्धी धैर्य सगळं आपणच देणारे. त्यांचा आग्रह होता, करा राहा म्हणाले. सायनदेव तिथं राहिलेले आहे. 2-3 महिने सेवा करावी, झाडलोट करावी, त्यांची वस्त्र घेऊन आणावी. तिथं मठामध्ये होते तोपर्यंत व्यवस्थित चाललेलं आहे. एके दिवशी आणखी त्यांची परीक्षा पाहण्याचं महाराजांनी ठरवलं. परीक्षा पाहिल्याशिवाय आणखी अभ्यास योग्य आहे किंवा नाही याच्याकरता परीक्षा घ्यावी लागते. त्याचा उपयोग त्या विद्यार्थ्यालाही होतो की आपला अभ्यास झालेला आहे, तो समजत असेल, पण उत्तम परीक्षा झाली, गुण चांगले मिळाले, मग त्याचा विश्वास जास्ती वाढतो आहे, जास्ती हे. सायनदेवालाच तेवढं बरोबर घेतलं एकट्याला. आज कुणीही आमच्या बरोबर यायचं नाही महाराजांनी सांगितलं. आज संगमावर जायचं म्हणाले सायनदेवा, चला आपण जाऊया. संध्याकाळच्या वेळेला गेले संगमावर. त्यावेळेला काही तिथं वस्ती वगैरे काही नसेल. एक मंदिर आहे, संगमेश्वराचं स्थान म्हणा, श्वत्थवृक्ष वगैरे होत. तिथं झाडाखाली आपले थांबलेले आहे आणि एकदम भयंकर वारा सुटतो आणि झाले आकाशात मेघ आलेले आणि जोरात पाऊस आणखी सुरू झाली. वारा आहे, पाऊस आहे, जिकडून तिकडून. यांनी आपलं महाराजांना तिथं झाडाखाली बसवले. आपल्या अंगावरची सगळी वस्त्र वगैरे काढली, बाजूला लावलेली आहे. आपण पावसामध्ये राहिलेला आहे, आपण सगळं पाऊस वगैरे सहन केला, महाराजांना पाऊस लागणार नाही अशा प्रकारची त्यांनी व्यवस्था केली. थोड्या वेळाने पाऊस थांबला, पण थंडी वाजायला लागली. महाराज म्हणाले, हुआ आता अतिशय थंडी वाजते, तुम्ही थोडं इथं अग्नी वगैरे कुठं आहे का, विस्तव वगैरे कुठं आहे का बघा, त्याशिवाय आपल्याला हे होत, थंडी फार वाजते. आणि तो म्हणाला, गावामध्ये आता 3 मैल गावामध्ये जायचं, अंधार पडलेला आहे, थोडा थोडा पाऊस पडतो आहे, मी आत्ता जाऊन गावातून विस्तव आणतो.
बरं आहे, पण दोन्हीकडे पाहू नका मात्र, सरळ जाण सरळ या. तसाच अंधारात निघालेला आहे, खास खळगे आहे, मध्ये मध्ये वीज आणखी लवती आहे. विजेचा प्रकाशाने रस्ता पाहावा, त्याच रस्त्याने सरळ जावं. काटे कुठे लागताय, पण सगळं सहन करू. गावात येऊन पोचलेला आहे वेशीमध्ये, आणि तो द्वारपाल होता, त्याला सांगितलं थोडा विस्तव आणून दे. त्याने भांड्यामध्ये विस्तव आणून दिला. तो घेऊन सायनदेव परत यायला निघाले संगमावर. येता येता दोन्ही बाजूला तुम्ही काही पाहू नका असं महाराज म्हणाले. काय हे कशा करता, बघूया काय आहे दोन्ही बाजू. म्हणून एका बाजूला दृष्टी टाकली, इतक्यात वीज लावली. विजेमध्ये एक भयंकर मोठा नाग दिसतो. दुसऱ्या बाजूला पाहिजे तसाच भयंकर दुसरा नाग आहे. आसपास फणा प्रत्येकाला आहे. घाबरले सायनदेव, पळायला लागले. वाट चुकलेले आहे, कुठं जायचं काही कळेना. तेही नाग त्यांच्या बरोबर धावत धावत येत आहे. आता आपण काही जिवंत राहत नाही, गुरुसेवा संपली म्हणाली आता इथं. पण परत जायची बुद्धी झाली नाही त्यांना, ही टिकली बुद्धी त्यांनी. लांबून ऐकायला आलेला आहे, महाराजांच्या जवळ पुष्कळ ब्राह्मण मंडळी आहेत, वेदमंत्र चाललेले आहेत, ते कानावर येत आहे. जवळ येऊन पोचलेले आहे. अगदी जवळजवळ मूर्छित पडायची अवस्था झालेली होती. त्यात चंद्र प्रकाश पडलेला आहे, जिकडं तिकडं चांदणं पडलेलं आहे, पाऊस थांबलेला आहे, वारा थांबलेला आहे. अग्नीही प्रदीप्त केला. महाराज म्हणाले, तुम्हाला सांगितलं नव्हतं, तुम्ही गृहस्थाश्रमी माणसं आणि आमची सेवा करू शकणार नाही. कशी नाही फार. आणि ते नाग म्हणाले, तुमच्या रक्षणाकरताच आम्ही पाठवले होते, तुम्ही कशाला मनामध्ये कल्पना केली, बघायची काय जरूर होती म्हणाले. पाहू नका म्हणून सांगितलं होतं, मुद्दाम त्याच्या विरुद्ध वागण्याची काय जरुरी. निदान महाराजांची काहीतरी योजना असेल हे सुद्धा तुमच्या लक्षात येऊ नये. रात्रीच्या वेळेला जाता तुम्ही, तुम्हाला काही कोणीही त्रास देऊ नये म्हणून पाठवले होते म्हणाले. समजूत केलेली आहे. मग मन थोडं स्थिर झालेलं आहे. संकट उत्पन्न झाल्यानंतर आणखी गुरुसेवा ही अशा प्रकारची संकटामध्ये सुद्धा घडणं हे कठीण आहे, कारण मनाची इतकी तयारी नाही आमच्या. आम्हाला सगळी ही सुख साधनं घरात बसून अगदी ही सवय झालेली असती. ऐकायच्या गोष्टी फक्त आमच्याने गुरुसेवा केली तितक्या केली, तितकी सेवा करण्याची आणखी शक्ती आहे किंवा नाही, प्रत्यक्ष प्रसंग आल्याशिवाय आपण करू शकतो किंवा नाही काही सांगता येणार नाही. पण अभ्यास तसा नसतो एवढं. स्वस्थ अंतःकरण झालं, भीती भीती सगळी गेली सायनदेवांशी. त्याने विचारलं, महाराज गुरुभक्ती हे मोठं साधन आहे असं मी ऐकलेलं आहे, त्या गुरुभक्तीबद्दल आपण निरूपण करावं. मग महाराजांनी आता रात्रीची वेळ आहे, बसल्या बसल्या कथा सांगायला सुरुवात केली. ब्रह्मदेवांचा अवतार त्वष्टा अदितीचा पुत्र तो होता. अदितीला 12 पुत्र झाले, त्यापैकी त्वष्टा म्हणून ब्रह्म. त्याला मुलगा झाला. तो मोठा झाल्यानंतर त्याची मुंज झालेली आहे आणि त्याला आश्रमामध्ये गुरूंच्या जवळ ठेवलेला आहे. ब्रह्मचर्य अवस्थेपासून गुरुसेवेचा आणखी अभ्यास चालू होतो आहे. पूर्वी गुरूंच्या जवळ ब्रह्मचार्याने विद्याभ्यासाकरता गुरुजींच्या जवळ आश्रमामध्ये जाऊन राहायचं. आई बाबापासून दूर राहावं लागत होतं त्याला, आणि तिथं मिळेल त्याप्रमाणे, परिस्थिती जशी असेल त्याप्रमाणे राहून विद्याभ्यास. सुखाची इच्छा ही विद्यार्थ्यांनी करू नये. विद्यार्थ्यांना सुखाची इच्छा नाही. सुखार्थी झाला की विद्यार्थी राहत नाही. विद्यार्थी असेल तर तो सुखार्थी असू शकत नाही. सुखाकडे त्याचं लक्षच नाही. तेव्हा त्या लहान वयापासून गुरुसेवेचा अभ्यास चालू असे, आणि अशी निष्ठा वाढता वाढता गृहस्थाश्रमामध्ये सुद्धा अनेक महात्मे घरी यायचे अतिथी म्हणून. तेव्हा त्यांच्या द्वाराने आणखी ही गुरुसेवाच घडायची आहे. ईश्वरच या रूपाने आलेला आहे अशा भावनेनं त्यांचाही आदर सत्कार, त्यांच्या करता कितीही त्याग करावा लागला तरी करण्याची तयारी, धैर्य वगैरे हे सगळंही हा अभ्यास गृहस्थाश्रमामध्ये जो असा साधननिष्ठ आहे तो करू शकतो.
याप्रमाणे सेवा करीत राहिलेला आहे तो ब्रह्मचारी. एके दिवशी पावसाळा सुरू झाला आणि पाऊस पडलेला आहे. झोपडी काय, पानाची झोपडी ती सगळी गळायला लागली. गुरुजी लगेच त्यांनी आपल्या शिष्याला बोलावलं आहे. प्रत्येक वर्षाला म्हणाले हे आमची झोपडी गळती म्हणाली. एखादी चांगली झोपडी बांध म्हणाले बघूया, की जे कधीही गळणार नाही असे आणखी आश्रम आमचा करता तयार कर. कोणचं काम करायचं कोणचं काम करायचं नाही हे काय नाही, हे आमचं काम नाही, हे तुमचं असं असं म्हणून उपयोग. जे पडेल ते काम करायला पाहिजे गुरुचं काम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा.